कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु दीदी जेवण करून रागू आकाशी रडत नको ना बसूस बाळा, आम्हाला कसं तरी होतं मग। आजूताई मला बहिणीची खूप आठवण येते ग। रागू अगं आम्हाला बी त्याची आठवण येते, तिच्या बिना का नाही समजा घर सुनं सुनं वाटते। ती परत कधी घरी आलीच नाही तर नाही नाही धनु दीदी, अगं असं काय नाही होणार, मला माहिती ना, माझी खात्री आहे। आपण एक काम करूयात का, बहिणीला फोन करूयात आपण। हा चालतंय, जा फोन घेऊन ये। आपण फोन लावू तिला, आला। हॅलो वहिनी वहिनी, अगं तू ये ना परत घरी। बहिणी तुझ्याशिवाय करमत नाहीये ग। वहिनी तू गेलीस ना तर असं वाटतं आमची आई आम्हाला परत सोडून गेली। ये ना ग परत। वहिनी तुझं दादावर राग आहे ना, मग तू आमच्यावर का रुसले? तू ये ना परत। मला माहितीये तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि मला हेही माहिती की तुम्ही मला खूप मिस करताय, पण परिस्थितीच अशी आहे की मी नाही येऊ शकत तिथे। प्लीज प्लीज मला समजून घे। वहिनी नको ना। काय करणार, जखमा एवढ्या खोल आहेत की त्याला भरून यायला खूप वेळ लागणार आहे। आता तुम्हीच मला सांगा, पेशंट बराच नाही झाला तरी डॉक्टर त्याला घरी सोडतात का? नाही ना, मग मी तरी जखम भरायच्या आधी कशी येऊ तिथे? वहिनी दादाला त्याची चूक कळली, त्याला पण तू इथंच पाहिजे ना। हेच तर, त्याला काय पाहिजे याचा विचार करतोय तो, पण मला काय हवंय याचा तो विचारच करत नाही। हे बघा, तुम्ही प्लीज असा त्रास करून घेऊ नका। नाही, काहीच ठीक नाही होणार। अगं वहिनी, सगळं ठीक करणारी तर तू आहेस ना। तूच आमच्यात नाही तर कसं होणार सगळं ठीक? तू ये ना घरी परत प्लीज वहिनी, आमच्यासाठी तरी ये। प्लीज 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 अशी विनवणी करू नका, मला खूप जड जाईल। मी आता सध्या नाही येऊ शकत, तुम्ही काळजी घ्या। वहिनी अगं तुम्ही असं नका ना रडू, मला पण रडायला येतं। वहिनी येईल परत, मला खात्री आहे। तुम्हाला माहितीये का, आपण जसं इथं रडतोय ना तशी वहिनी पण तिथे रडत असणार। तुम्हाला माहितीये, आपण ना प्रेमाच्या नात्याच्या माळ्यात ओवले गेले, आणि ही माळ वहिनी अशी सहजासहजी नाही तुटू देणार। येईल परत वहिनी, नका रडू। मला जो तो येतो इज्जत तराजू टाकून तोडून जातोय न, पुढं गरीबाला या पार्टीला अशा बोलवू नका। सूर्या आज जाऊयात आपण। का तुला लाज वाटत असेल ना आता? मला पण लाज वाटते असं सासऱ्याच्या घरात राहताना। तुला पण सगळं हेच पाहिजे होतं, माझी दाढी कोरली, कोट घातला, का लाज वाटते तुला? आपल्या घरी सांग दादा वहिनी, ए या घरात कसा आपला श्वास कोंडतो तसा तिचा आपल्या घरात श्वास कोंडत असेल ना, राहू दे तिला इथं।
वहिनी थँक्यू, तू माझ्या विनंतीला मान दिलास. तुळजा, 2 घास खाऊन घे. दादा घे, जेवण घे. नाही नको आहे, मला भूक नाहीये. असं नको करू पोरी. अगं, नवरा बायकोचं नातं म्हणजे भांडण आलंच. भांडण आलं की रुसवे फुगवे आले, पण त्या भांडणानंतर नातं आणखी जवळ येतं. दादा मला माहिती तुझं आणि वहिनीचं नातं किती घट्ट आहे ते, आणि वहिनी तुझ्यापासून जास्त काळ लांब नाही राहणार. दादा मला सांग, तुला वहिनीच्या डोळ्यात काय दिसलं? मला तर या सगळ्यात सूर्याच्या डोळ्यात प्रेमच दिसलं बघ. वय, त्याचं तुझ्याबद्दलचं प्रेम जरा बी कमी झालेलं नाहीये. रुसव्या फुगव्यात, अगदी जीव तोडून भांडण्यात बी प्रेमच असतंय. आणि त्या प्रेमाचं म्हणणं इतकंच असतंय, कुणी बी नसलं तरी तू माझी आहेस. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यावर आपला हक्क बी तेवढाच असतोय ना. मग त्या हक्कानंच नवरा बायको एकमेकांवर रुसत्यात, चिडत्यात, भांडतात. पण म्हणून सगळं लगेच असं तोडून टाकायचं नसतंय. तिच्यावर नव्हतं रागवलं, त्या दिवशीच्या परिस्थितीवर चिडलो होतो. कधी कधी माणसं चुकीची नसतात, परिस्थिती चुकीची असते. आणि आपण परिस्थितीवर रागवू शकत नाही म्हणून आपण माणसांवर राग काढतो. माझं पण तेच झालं ग. हे बघ तुळजा, जे झालं ते झालं. आता ते तर काय बदलता येणार नाही. पण म्हणून सारखं तेच तेच आठवून त्याचाच विचार करून असा त्रास नको करून घेऊ. खाऊन घे 2 घास. हे घे. आई मला खरंच भूक नाही. नको मला. बसून घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.